हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका मोठ्या ब्लॉगमध्ये. तर आजचा टॉपिक आहे आपला की आपल्याकडे मेकअपच्या कुठल्या वस्तू हव्या किंवा कुठले प्रोडक्ट आपण वापरले पाहिजे. जर तुम्ही बिगिनर आहात तर त्यासाठी तुम्ही कुठले प्रोडक्ट्स घेऊ शकताय हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. त्याआधी मेकअप करणं किती गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगते. आता मी विदाऊट मेकअप बसलेली तुमच्यासोबत आणि आता तुम्ही मला बघा. सो आफ्टर मेकअप माझा लुक असा काहीतरी दिसतोय आणि होप सो तुम्हाला डिफरंट कळाला असेल की मेकअपच्या आधी कळाला असेल की बिफोर मेकअप आणि आफ्टर मेकअप काय चेंज होतो. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मेकअप करणं ना आता खूप गरजेचं आहे. आणि ते का, तर त्याचा फर्स्ट रिझन असं आहे की आपण आता जे आपण प्रेझेंट करतो दुसऱ्यासमोर आपल्याला आपण मधून कसं हे नाही बघत आहे, तर आपण दिसतो कसं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आपली जी फर्स्ट आपण जसं दिसतोय ते त्यांना जास्त मॅटर करतो. सो त्यामुळे ना मेकअप करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जर बिगनर आहात, तुम्हाला काहीच आयडिया नाही की तुम्ही मेकअप कसा करायचा आहे, सो आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहे. पण त्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे. सो त्यासाठी मेकअप खूप गरजेचा आहे. आणि तुम्हाला अजिबात आवड नसेल सुद्धा ना तरीसुद्धा तुम्ही एक बेसिक मेकअप तरी करायला हवा आहे. आणि आता जो मी मेकअप केला, आता मी एकदम नॉर्मल मेकअप केला आहे, जो की आपण कुठे बाहेर चाललो आहे किंवा आपल्याला कोणासोबत तरी फर्स्ट टाईम आपली मीटिंग असेल, सो आपण त्यासाठी हा मेकअप आपण करू शकतो. सो मी हा मेकअप कसा केला आहे आणि फर्स्ट थिंग की हा सगळा मेकअपमध्ये मी जे प्रोडक्ट वापरले ना ते चांगल्या क्वालिटीचे आहे आणि अंडर 1000 रुपीजमध्येच तुम्हाला ते सगळे मिळून जातील. सो मी तुम्हाला सगळं सांगते. तो आपण आता स्टार्ट करूया. तर आपण पुन्हा स्टार्ट करूया. सो सर्वात पहिल्यांदा बेससाठी तुम्ही ना एक फाउंडेशन आहे, ते म्हणजे हे फिटमीचं फाउंडेशन आहे, ज्यामध्ये माझा शेड आहे 230. तुम्हाला ना मी जो फ्रंट कॅमेरा त्याने हे करते, सो तुम्हाला हे उलटं दिसत असेल. सो हे आहे फिटमीचं फाउंडेशन आहे, ज्यात माझा शेड आहे 230. आणि हे ना एकदम बेस्ट फाउंडेशन आहे. म्हणजे तुम्ही जर बिगनर आहात, तुम्हाला कुठलीच आयडिया नाही की तुम्ही कुठलं घ्या, तर तुम्ही हे घेऊ शकता. एकदम बेस्ट आहे आणि ना तुमच्या स्किनवरती असे पॅच पडत नाही, एकदम अब्झॉर्ब होतं. सो हे तुम्ही घेऊ शकता. आता हे ना 650 रुपयाचं आहे, पण याचं जे छोटं पॅक मिळतं ते 200च्या आसपास मिळून जातं. सो यामध्ये आपला जो 1000च्या आत मी तुम्हाला सगळे प्रोडक्ट सांगते आणि हे तुम्ही प्रोडक्ट यूज करू शकता. सो यातलं तुम्ही छोटं पॅक घेऊ शकताय. आणि आता मी सध्या कॉम्पॅक्ट लॉकसुद्धा केले नाही, पण तरी तुम्ही माझ्या फेसवरचा हे बघू शकता की असे पॅच नाही पडत आहे आणि एकदम सेट झालं आहे प्रॉपर. सो तुम्ही हे फाउंडेशन घेऊ शकता. फाउंडेशनच्या आधी तुमची स्किन ऑइली नाही आहे, खूप ड्राय स्किन आहे, सो तुम्ही प्रायमर घ्या. इनसाईडचं हे प्रायमर आहे आणि यामध्ये पण छोटी ट्यूब मिळते. सो तुम्ही ते प्रायमर घ्या आणि त्यानंतर फाउंडेशन. तुम्हाला मी सांगते हे लॉंग लास्टिक आहे आणि सगळ्यात बेस्ट आतापर्यंत वापरलेली मी सर्वात बेस्ट प्रायमर आहे. इनसाईडचं हे प्रायमर आहे. आणि मी ना हे सगळ्या प्रोडक्ट्सचे तुम्हाला एक लिस्ट करून सांगेल की कुठलं मी कोणती कंपनी, आणि आता मला टॅग नाही करता येणार, पण तुम्ही कंपनी वाईज कुठूनही हे परचेस करू शकताय. सो हे इनसाईडचं प्रायमर आहे, हे तुम्ही फर्स्ट यूज करा. आणि सर्वात बेस्ट आहे आत्तापर्यंत यूज केलेलं मी बेस्ट हे आहे प्रायमर. सो त्यानंतर फाउंडेशन सर्वात बेस्ट आपलं पूर्ण लुक कंप्लीट करण्यासाठी जे मेन आहे ते म्हणजे आपली लिपस्टिक. सो लिपस्टिकचा जो शेड आहे तो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घ्या, म्हणजे तुमच्या फेसला तुमच्या कलरला सूट करेल तसा. पण यामध्ये ना माझ्याकडे ही स्विस ब्युटीची ही लिपस्टिक आहे. जाऊ पण कुठे काय माहिती, बट ही लिपस्टिक आहे आणि ही ना मी आता लावलेली आहे. आणि तुम्ही बघा मी आता यूज केली. माझी लिप्स जो आहे ते एकदम नॅचरल कलर देतो. आणि यामध्ये ना माझा शेड आहे 218 हा शेड आहे, स्विस ब्युटीची आहे. आणि तुम्ही हे बघू शकता, ही ना खूप बेस्ट आहे. म्हणजे लिपस्टिक हे बघा, हे सुद्धा आहे की ती ट्रान्सफर प्रूफ आहे आणि वॉटरप्रूफ सुद्धा आहे. तुम्ही एकदा यूज केली ना खूप छान मॅट फिनिश लुक येतो. सो ही लिपस्टिक आहे, ही सुद्धा 200च्या आसपास मिळून जाते, पण बेस्ट आहे. सो म्हणजे तुमच्या फेसवरती डार्क सर्कल्स असतील, सो तुम्ही ना हे स्विस ब्युटीचंच एक कंडिशनर आहे ते यूज करू शकता. कन्सिलर आहे ते तुम्ही यूज करा. आणि हे पण बेस्ट आहे जर तुमचे हे आहे डार्क सर्कल्स आहे तर हे सांगते मी. आता सध्या मी तर फक्त जे प्रोडक्ट यूज केले ते फक्त हे आहे आपलं फिटमीचं हे आहे फाउंडेशन, त्यानंतर लिपस्टिक, लायनर आणि ते केले ते मी तुम्हाला दाखवते. पण मी तुम्हाला हे सुद्धा सांगते, जर तुम्हाला सगळं कॉम्बो घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये एक स्टेप बाय स्टेप, जसं की पहिल्यांदा आपलं हे आहे मॉइश्चरायझर आहे, म्हणजे प्रायमर, फाउंडेशन, कन्सिलर असं जर घ्यायचं आहे तर तुम्हाला मी सांगून ठेवते की हे प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता. कन्सिलरमध्ये खूप बेस्ट आहे. सो हे ना स्विस ब्युटीचं कन्सिलर आहे.
त्यानंतर मी ना आता आपलं लायनर आणि काजळ खूप बेस्ट, खूप इम्पॉर्टंट आहे. त्याने आपले डोळे असे ब्रॉड दिसतात आणि खूप छान दिसतात. मला तरी पर्सनली खूप आवडतात. मला तरी पर्सनली आपल्यावालं लायनर आणि काजळ लावल्याने सो मी आता सध्या तरी मस्कारामध्ये इनसाईडचा मस्कारा यूज करते. त्यानंतर जे लायनर आहे ते सुद्धा माझं इनसाईडचं हे लायनर आहे, जे की पेन्सिल लायनर आहे. जर तुम्हाला लायनर लावता येत नसेल तर तुम्ही पेन्सिल लायनरच घ्या. पेन्सिल लायनरने ना तुम्हाला व्यवस्थित लावता येतं. लिक्विड लायनर छान दिसतं, इतकं पण काही फरक नाही आहे, पण तुम्ही ना पेन्सिल लायनर घ्या ज्याने तुम्हाला हेल्प होईल, व्यवस्थित लावता येईल. सो माझ्याकडे इनसाईडचंच लायनर आहे आणि इनसाईडचाच मस्कारा आहे आणि इनसाईडचंच लायनर आहे. त्यानंतर काजळ. आता काजळमध्ये ना माझ्याकडे हे काजळ आहे, हे ना खूप म्हणजे त्याची कंपनी मला आता लक्षात येत नाही, पण हे माझ्याकडे काजळ आहे आणि हे ना फक्त 50 रुपयाचंच मी घेतलेलं होतं, पण छान आहे, म्हणजे असं पसरत नाही. सो हे माझ्याकडे काजळ आहे. आणि तुम्ही काजळ 3 गोष्टींनी ना तुमचा आय मेकअप पूर्ण फिक्स होतो. मग तुम्ही वरतून हे असतं आपलं आय शॅडो, सो ते जर तुम्ही नाही लावलं तरी चालेल. तुम्ही जर फक्त लायनर, काजळ आणि मस्कारा ह्या 3 गोष्टींनी सुद्धा तुमचा आय मेकअप एकदम छान होतो. आता तुम्हाला दिसत असेल माझ्याकडून थोडंसं माझं जे लायनर आहे ते ब्रॉड झाले, पण तुम्ही नॉर्मल थोडंसं ब्रॉड न लावता एकदम सिम्पल लावू शकता आणि तुम्ही डेली यूजसाठी सुद्धा असं लावू शकताय. सो आता असं ह्या 3 गोष्टी वापरून माझ्या आत्ताचा जो आय मेकअप आहे तो असा काहीतरी आहे आणि मला तरी खूप छान वाटतं जेव्हा मी असं माझा लुक जो कम्प्लीट वाटतो जेव्हा मी लायनर यूज करते तेव्हा. तुम्ही कुठलंही कॉम्पॅक्ट घेऊ शकता. कॉम्पॅक्ट जर तुमचं फाउंडेशन छान असेल ना, म्हणजे बेस्ट असेल ना, जे तुमच्या शेडला मॅच होत असेल ना, तर कॉम्पॅक्ट तुम्ही कुठले घ्या. आता हे एक कॉम्पॅक्ट आहे ज्याचा मला कंपनी हे होऊन गेली आहे. हे प्रिफिक्सचं आहे, हे कॉम्पॅक्ट प्रिफिक्सचं कॉम्पॅक्ट आहे. सो यामध्ये ना मला 2 in 1 आहे, म्हणजे इकडे वरती ना हे पण आहे आपलं कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि खाली ना आपलं हे सुद्धा आहे, म्हणजे हायलायटर सुद्धा तुम्ही यूज करा. आता माझे चिक्स ऑलरेडी आता लाईट येतोय, आता मी याच्या लाईट म्हणजे आपलं जे सनलाईट आहे त्याच्या खालीच आहे. सो हे माझे जे पॉईंट आहे ना, हाय पॉईंट्स, ते ऑलरेडी हायलाईट होत आहे. सो मी हायलाईट यूज केलेलं नाही आहे, पण तुम्ही यूज करू शकता. इन केस तुम्ही जर असं कुठेतरी लग्नाला चालले तर तुम्ही हे यूज करू शकता हायलायटर. अदरवाईज तुम्ही फक्त लॉक करण्यासाठी कॉम्पॅक्टच यूज करा. सो माझ्याकडे हे कॉम्पॅक्ट आहे आणि हे मला चांगलं आलं. मी 230 रुपयाचं हे घेतलं होतं. सो तुम्ही कुठलंही घेऊ शकता, 200-300च्या रेंजमध्येच घ्या. महाग आहे, सो त्यासाठी नाही, त्याच आपण जर महाग घ्यायला गेलो ना कॉम्पॅक्ट पावडर तर 3-1 हजारापर्यंत सुद्धा आहे. पण त्यासाठी ना आपण जे बेसमध्ये काय लावतो ते पण त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असतं, नाही तर ते ना असं उठून दिसतं. सो माझ्यासाठी हा कॉम्बो म्हणजे फिटमीचं जर तुम्ही हे यूज करणार असाल फाउंडेशन, तर त्यासाठी हे असं कुठलंही घ्या जे तुमच्या शेडला मॅच होईल ते नक्की बघून घ्या. सो असे पंच वगैरे आहे जे मी यूज करते. मोस्टली तर मी हाताने टॅप करूनच करते. हाताने मला तरी वाटतं की व्यवस्थित ब्लेंड होतं. बाकी माझ्याकडे हे स्पंज आहे जे मी यूज करते फाउंडेशन वगैरेसाठी. सो आता मी तुम्हाला जेही हे प्रोडक्ट्स सांगितले त्यांची मी इकडे नावे आणि लिस्ट इकडे देईल. सो तुम्ही हे यूज करू शकता. आणि आता मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही मेकअप केल्यावरती तुमचा जो कॉन्फिडन्स लेवल वाढतो ना तो खूप बेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला जर कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही एक छान ड्रेसअप करा आणि छान मेकअप करा आणि त्यानंतर लोकांसमोर प्रेझेंट व्हा. तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसेल. सो मेकअप खूप गरजेचा आहे. तुम्हाला आवडत नसेल तरीसुद्धा नॉर्मल मिनिमम मेकअप तरी करा. आणि तो करायचा कसा हे शिकण्यासाठीच हा व्हिडिओ मी तुम्हाला आता सध्या बनवला आहे. सो यामध्ये मी तुम्हाला ते प्रोडक्ट सांगितले की हे प्रोडक्ट्स वापरून तुम्ही मेकअप करू शकताय. आणि मेकअप करणं म्हणजे असं नाही की तोंड असं पूर्ण व्हाईट करून ठेवणं. आता जो मी मेकअप केला आहे सो तुम्ही माझी ही जी नेक एरिया आहे आणि तोंड यामधला डिफरंट तुम्हाला दिसू शकतो. मी काय खूप असं व्हाईट नाही केलेलं आहे, पण लाईट मेकअप आहे, पण एकदम सूट होतं आहे. आणि माझा जो आत्ता सध्या मी एक नॉर्मल असा कुर्ता घातलेला आहे आणि माझे डेली वेअरचं ते सगळं, फक्त मी वॉच घातली आहे हातामध्ये आणि हे कडाय एवढंच घातलं आहे आणि एवढं सगळ्यात सुद्धा माझा लुक एकदम छान दिसतोय मला तरी वाटतंय. बाकी तुम्हाला वाटतंय का नाही ते मला खाली कमेंटमध्ये सांगा. सुद्धा मला सांगा. मला तर खूप आवडतं. आणि मेन गोष्ट ना, तुम्हाला स्वतःवरती प्रेम करायला शिका. तुम्ही जे केलेलं आहे ना त्यावरती तुम्हाला असं वाटायला पाहिजे की हां मी हे मेकअप केलं आहे आणि हा बेस्ट आहे, यामध्ये मी खूप छान दिसते. बाकी तुम्हाला कोणी म्हणत असेल अरे हे काय करून ठेवले, लक्ष देऊ नका. तुम्ही स्वतः बघा, स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हेल्पफुल वाटला की नाही हे सुद्धा मला खाली कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा छान छान यूजफुल टिप्स
अशा मी तुम्हाला तुमच्यासोबत देत राहील. सो असे व्हिडिओ बघण्यासाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असेल ते सुद्धा सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी मेकअप कसा केला जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो सुद्धा तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटू अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.